नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आता डिसेंबर महिना चालू आहे ना, तर आपण ख्रिसमस पण चालू होईल। तर मी त्यासाठी तुम्हाला चॉकलेट प्लम केक बनवून दाखवते। त्यासाठी मी लागणारे साहित्य सांगते। आज आपण क्रिसमस स्पेशल चॉकलेट प्लम केक बनवतोय। त्यासाठी लागणारे साहित्य सांगते। हे ना पाऊण वाटी म्हणजे पाव वाटी जर्दाळू, पाव वाटी अंजीर, पाव वाटी हे अक्रोड आणि आपलं हे केवी आहे पाव वाटी, आणि काजू बदाम मी दोन्ही मिक्स करून ठेवले ती एक वाटी घेतली। त्रुटी फ्रुटी पाव वाटी आणि आपले काळे मनुके घेतले पाव वाटी। आपली केवी हे ती घेतली पाव वाटी, आणि हे ऑरेंज आहे, हे मी 2 ऑरेंजचा ज्यूस करून ठेवलेला आहे। तर तो आपण ना आता ह्यामध्ये ह्यामध्ये ओतू। हे आपण हे साहित्य ना, आता हे आपण ह्या ऑरेंज ज्यूस आहे ना, ह्या ऑरेंजचे असे 2 ऑरेंज मी ज्यूस करून घेतलाय 2 ऑरेंजचा। तर आपण हे साहित्य सगळं भिजत ठेवू यामध्ये। आता हे किती आहे, पाव वाटी अंजीर, हे पाव वाटी अक्रोड, टाळू, आणि हे केवी आहे सुकलेली केवी मिळते ती आहे, आणि हे काजू बदामचे काप, आणि हे मनुके पाव वाटी, आणि आपले हे त्रुटी फ्रुटी पाव वाटी वरून काही टाकू आपण। तर आता आहे ना, हे चांगलं मिक्स करूया, आणि आपण रात्रभर असं भिजत ठेवू। आता असं मिक्स केलं ना, रात्रभर ते भिजलं ना छान फुगतं। एक तर रात्रभर भिजवा, नाही तर कमीत कमी 4 ते 5 तास भिजवलं तरी चालेल। हे आता असं झालंय, आता आपण रात्रभर याला भिजत ठेवू। हे बघा मी हे 6-7 तास म्हणजे भिजत ठेवलं होतं ऑरेंज ज्यूस मध्ये। आता हे चांगलं फुललंय। त्यासाठी आता आपल्याला केक बनवायचा ना, त्यासाठी लागणारे साहित्य सांगते मी। अर्धी वाटी तेल घेतलंय, 3 चमचे कोको पावडर घेतले, चवीपुरतं थोडंसं मीठ घेतलंय, आणि थोडंसं मी अर्धी वाटी तो आपलं तूप घेतलंय, आपलं गावठी तूप, आणि त्यासाठी बेकिंग पावडर घेतली पाऊण वाटी, 1 चमचा बेकिंग पावडर, पाऊण वाटी हे साखर, आणि ह्या वाटीने 1.5 वाटी मैदा घ्यायचा। तर मी हे बघा चाळणीत अगोदरच 1 वाटी टाकली, आता ही वाटी टाकू आपण आणि चाळून घेऊ ते। आता ही पाऊण वाटी आपण साखर टाकू, सर्व वस्तू चाळून घेऊ, बेकिंग पावडर टाकू, आणि ही कोको पावडर ही आपण अशी चाळून ठेवू। चवीपुरतं मीठ टाकू, आणि आता आपण हे बघा ह्यामध्ये हे अर्धी वाटी तेल ओतू, अर्धी वाटी साजूक तूप आहे, हे चांगलं मिक्स करू। हे आता चांगलं मिक्स झालंय, आता आपण यामध्ये ते टाकून घेऊ। आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ। आपलं असं चांगलं मिक्स करून झालंय। आता मी कढई पण तापाय, आपण कढईत केक करणार आहे। कढई पण 10 मिनिटं हे बघा कढई तापायला ठेवली, 5-10 मिनिटं तापून द्यायची। 5 मिनिटं झालेत, आता आपण हे मिश्रण डब्यात ओतून घेऊ। पाणी नाही अजिबात,
खाली डब्याला थोडंसं बटर पेपर आहे, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आपलं सगळं हे मिश्रण त्यामध्ये आपण ओतून घेऊ. हे बघा आपण आता सगळं हे मिश्रण डब्यामध्ये काढलंय. आता आपण थोडंसं असं आणि असं थोडंसं सारखं करून घेऊ आणि त्यामध्ये थोडीशी परत तुरटी फ्रुटी टाकू. थोडेसे आपण काजूचे काप टाकू. अगोदर पण टाकलेलं आहे सर्व, पण थोडंसं दहा मिनिटं मी कढई तापत ठेवली होती. 10 मिनिटं झाले. त्याच्यात एक रिंग ठेवायची आणि हा डबा आपण त्यामध्ये ठेवू. अशा प्रकारे आपण आता झाकण लावू आणि 40 मिनिटं चांगला बारीक मंद गॅसवर शिजून द्यायचा. 40 मिनिटं मग छान होईल. बघा आता 40 मिनिटं झालेत. आपण उघडून बघू केक कसा झालाय ते. आपण आता हे सुरी घालून बघू. हे बघा नाही हे छान झालाय, नाही चिकटत सुरीला, म्हणजे आपला केक झालाय. मध्ये बघू मध्ये कच्चा नाही. आता आपण गॅस बंद करू आणि आपण याला थंड करून घेऊ. हे बघा असा साईडला ठेवून थंड करून घेऊ. बघतो अशा हे कडा हे मोकळ्या होतील ना थंड झाल्या, मग मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा आपला केक थंड झालाय. डब्यातून असं ताटामध्ये काढलाय, कारण बाबू आमचा काही दम काढत नाही, त्याला केक खायला पाहिजे त्याच्यामुळं. हे बघा असा निघलाय. हे आता कागद टिश्यू पेपर आहे तो काढून टाकला. आता सुरू थांबा. हे बघा मी तुम्हाला कापून दाखवते. अरे वा, हो केक आहे. थांब आपण दाखवू त्यांना. हे बघा अशा प्रकारे आपला केक तयार झालाय. छान झालाय, भुसभुशीत झालाय चांगला. आता खायचा. हो खायचं. थांब ना त्यांना दाखवू दे ना. अशा प्रकारे केक झालाय. तुम्ही पण तुम्हाला जर जमला तर तुम्ही पण करा. आणि तुमच्याकडे एवढं साहित्य नसलं ना तर काजू बदाम टाकून पण करू शकता तुम्ही. फक्त कोको पावडर पाहिजे. थांबा तुला दे बस का. तुम्हाला जर आवडला, हे बघा अशा पद्धतीने आपला केक तयार झालाय. तुम्हाला आवडला तर करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.